डिझेल पेट्रोल टँकर फुटला, हजारो लिटर इंधन रस्त्यावर, बाटल्या कॅन घेऊन नागरिकांची झुंबड. दहिवेल परिसरात शुक्रवारी 8 मे 2025 रोजी पहाटे एक भीषण अपघात घडला. मनमाड साईबाबा हायवे पेट्रोलियमकडे तब्बल 12,000 लिटर पेट्रोल डिझेल घेऊन जाणारा अनुज ट्रान्सपोर्टचा इंधन टँकर भरधाव वाहनाला वाचवताना नियंत्रणाबाहेर गेला आणि रस्त्यालगतच्या मोठ्या झाडावर जोरदार आदळला. ही धडक इतकी जबरदस्त होती की टँकरचा काही भाग फाटून हजारो लिटर इंधन रस्त्यावर वाहू लागले. काही क्षणातच परिसरात पेट्रोल डिझेलचा तीव्र वास पसरल्याने भीषण स्फोटाची शक्यता निर्माण झाली. नागरिकांची इंधन गोळा करण्यासाठी गर्दी. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट झाडावर जाऊन धडकला. इंधनाची मोठी गळती सुरू झाल्याचं पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक जण बाटल्या, कॅन आणि डब्बे घेऊन वाहणारे इंधन गोळा करण्याचा प्रयत्न करू लागलेत, ज्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. प्रशासनाची तत्परता. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संजय भांबळे, साक्री पोलीस ठाण्याचे पीआय दीपक वळवी यांच्यासह पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ नागरिकांना तिथून हटवून संपूर्ण परिसर सुरक्षित केला. महसूल विभागाचे अप्पर तहसीलदार ए.बी. पेंढारकर यांच्या टीमनेही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण. इंधन गळतीमुळे आगीचा धोका निर्माण झाल्याने साक्री आणि पिंपळनेर येथून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पाचारण करण्यात आल्या. अग्निशमन दलाने सुरक्षा उपाययोजना राबवत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हजारो लिटर इंधन वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाचे आवाहन. अशा दुर्घटनांच्या वेळी उत्सुकतेपोटी किंवा इंधन गोळा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी करू नये. एका छोट्याशा ठिणगीमुळेही मोठी दुर्घटना घडू शकते, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर. नमस्कार, मी विजय पवार. आमचा साई सर्व्हिस साईबाबा हायवे सर्व्हिस पेट्रोल पंप आहे दहिवेलला. त्यासाठी आज मनमाड डेपोवरनं 12 किलोची गाडी भरली होती आमची. त्याच्यामध्ये 12,000 लिटरची, त्याच्यात 4,000 लिटर पेट्रोल होता, 8,000 लिटर डिझेल होता. ते येता दहिवेलच्या इथे एका झाडाला धडकली, तिचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला कप्पा तिचा फुटला 4,000 लिटरचा. ते पूर्ण डिझेल वाया गेले आणि ते आता अग्निशामकवाले आलेत. ते गाडी हलवायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आज दिनांक 8 मे रोजी साधारण सकाळी 10:30 पावणे 11ला कंट्रोलला कॉल आला की अशी पिंपळनेर ते दहिवेल रोडवर एक पेट्रोलचं टँकर पलटी झालेलं आहे अशी माहिती मिळताच आमचे पिंपळनेरचे पोलीस अधिकारी PSI शेवाळे, साक्रीचे PI वळवी आणि काही PSI रौंदळ असे स्टाफ या ठिकाणी हजर झाले. घटना ठिकाणी टँकर नंबर MH41 AU 3377 हे मध्यभागी क्रॅक झाल्याने पेट्रोल लिकेज चालू होतं. त्यामुळे दोन्ही बाजूनी ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पोलीस डायव्हर्शन केलेलं आहे. स्वतः आम्ही या ठिकाणी तहसीलदार पेंढारकर साहेब आम्ही हजर आहोत आणि आता पेट्रोलियमचे अधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी मनमाडून निघालेले आहे. क्रेन आणि काही टेक्निकल स्टाफनी आम्ही ते प्रोसिजर करून सुरक्षित ठिकाणी ते बाजूला करणार आहोत.